व्यवस्थित सुरू आहे, शांततेत सुरू आहे. सर्व मतदारांनी तसेच मतदान केंद्रावर अधिकाऱ्यांनी चांगलं एकमेकाशी कॉपरेशन केलेलं आहे आणि बऱ्यापैकी मतदार ट्रिपला जाऊन आलेत, फिरून आलेत, फ्रेश मूड मध्ये आहेत. त्यामुळे चांगल्या मूड मध्ये क्रांतीच्या दिशेने मतदान करतील, परिवर्तनाच्या दिशेने मतदान करतील असं मला विश्वास आहे. खरं तर हे निवडणूक लागल्यानंतर ना अनपेक्षितपणे आपलं नाव पुढं आलं. त्यानंतर काही प्रमाणामध्ये दोन्ही जिल्ह्यामध्ये जे नाराज नगरसेवक आहेत त्यांचं कुठंतरी तुम्हाला काही आता सपोर्ट आहे असं काही सूचक तुम्ही सांगू शकाल? नक्कीच नाराज जो आहे उमेदवारावर भाजपच्या त्याचा सपोर्ट मला राहणारच. तो आता काय दाखवणार नाही ते बोलून, पण 100% त्यांचा सपोर्ट आणि सहकार्य राहील असं वाटतं. खात्री आहे मला 100% खात्री आहे. भाजपचे नगरसेवक असताना देखील त्यांना हॉटेलमध्ये नेऊन पोहणे वगैरे काय त्याचा पत्र भाजपकडून सुरू आहे. त्याचा स्वतःचा नगरसेवक म्हणजे विश्वास नाही. त्यांचा तुम्हाला काय पत्र झालाय की मला एवढंच सांगा, गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे बरोबर. या मतदारसंघामध्ये 650 पेक्षा जास्त मतदान महायुतीकडे आहे. आमच्याकडे 190 मतदान आहे. तरीही जर त्यांना नगरसेवक पळवून न्यावे लागत असतील तर त्यांचा या मतदारांच्यावर अजिबात विश्वास नाही. मी त्यांना अजिबात विश्वास नाही, अजिबात त्यांना विजयाची सुद्धा हमी वाटत नाही. म्हणून तर त्यांना एवढी धावपळ करायला लागते. आणि हे का होतंय? कारण पूर्वीचे ज्या चुका आहेत त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. पैशाचं घोडे बाजार सगळ्या राज्यात होते असे लोकांची चर्चा आहे. तसे स्टेटमेंट देखील आले आहेत. या आपल्या सातारा जिल्ह्यात तसं काय झालंय? सातारा सांगली मतदारसंघात आता आमचा तर पक्ष सत्तेतच नाही, त्यामुळे आम्हाला पक्षाकडून काही फंड मिळायचा किंवा याचा विषय येत नाही. परंतु ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे किंवा ज्यांनी सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता मिळवली त्यांच्यासाठी हे काही नवीन नाही, ते करत असणार. सातारा जिल्हा परिषद जो काय राडा झाला त्याचे आपण पूर्णपणे नाराजी नाट्य पाहत होतो. खरं तर कुठंतरी दबाव तंत्र वापरलं हे राज्यातनं असं वाटतंय आणि त्याचा तुम्हाला फायदा होणार की तोटा होणार? सातारा जिल्हा परिषदेच्या राड्यानंतर मतदार अतिशय चिडून आहे, कारण त्यांचे जे नेते आहेत त्यांचा प्रचंड अपमान त्या ठिकाणी सातारा जिल्हा परिषदेमध्ये झाला. मग ते शंभूराजे असतील, मकरंदाबा असतील, नितीन काका पाटील असतील, त्यांचा प्रचंड अपमान त्या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये झाला. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे जे मतदार आहेत, नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, हे मोठ्या प्रमाणात चिडून आहेत या घटनेवर. परंतु राजकीय दबावापोटी मंत्र्यांनी ऍडजस्टमेंट केले असतील, पण मला वाटत नाही की मतदार राजा हे सगळं विसरेल. आणि मी जी लढाई उभी केली आहे या लढाईमुळेच खऱ्या अर्थानं भाजपला या ज्यांचा त्यांनी अपमान केला त्यांचे उमरे झिजवावे लागले आणि त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांची मदतीची दया याचना करावी लागली. हाच माझा विजय आहे आणि हाच माझ्याकडून या ज्यांचा अपमान झाला त्यांना एक भेट आहे असं मला वाटतं. तुमच्या मतदारसंघातील जे मंत्री आहेत ते काही दिवसापूर्वी मंत्री होते, हे अभय जगताप हे उंचीनं मोठे झालेत मात्र बुद्धीनं अजूनही बालिश आहेत. ते काय ते ठरवणारे कोण? मुळात त्यांचं शिक्षण किती? ते माझे बुद्धी ठरवणारे ते कोण? अरे माझी बुद्धी किती आहे ते 4 वेळा UPSC मेन्स दिलेला आहे, MPSC क्लिअर केलेला माणूस आहे. त्यामुळे माझी स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी असणारा माणूस आहे. त्यामुळे माझ्या बुद्धिमत्तेचे त्यांनी जवळपास येऊ नये, ते जास्त चांगलं राहील. त्यांचे स्टेटमेंट बघून तुम्हाला ते कळत असेल. भाजपचे नेते खासगीमध्ये असा दावा करतात की 200 मतांचा लीड घेऊन माहितीची सीट कळेल 22 तारखेला. त्यांना काय ओव्हर कॉन्फिडन्स असतोच नेहमी. परंतु मागच्या वेळी तुम्ही बघितलं असेल, ट्रिपवरून आले आणि त्यानंतर जिल्हा परिषदेचं उलट झालं. तसं हे पण ट्रिपवरून आले, आता उलट होण्याची शक्यता आहे. थँक्यू.